गुड मॉर्निंग मनाली. सो गाईज, जसं की तुम्हाला काल सांगितलं होतं की आज आम्ही आहोत आता मनालीमध्ये आणि तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता. सो आजच्या दिवसाचा प्लॅन असा आहे की आता आम्ही बाय द वे आम्ही सांगतो की आम्ही आज सकाळी 8 वाजता आम्ही इकडे हॉटेलमध्ये पोचलो आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही येऊन वगैरे चेक इन करून आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही झोपलो. त्याच्यानंतर उठून फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आता आम्ही जस्ट रेडी झालो आहोत लंचसाठी. आता आम्ही लंच झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत हिडिंबा टेम्पलला बघायला, म्हणजे तिकडे व्हिजिट करायला, आणि त्याच्यानंतर आम्ही मॉल रोडला जाणार आहोत शॉपिंग करण्यासाठी. सो अब तक तो सब सही चल रहा है. आणि मेन इम्पॉर्टंट गाईज, इकडे खूप थंडी आहे. आम्ही म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगू शकतो वर्ड्समध्ये, मी खरं तर आता सध्या 2 पॅन्ट्स घातले आहे, आतमध्ये 2 टी-शर्ट घातले आहेत, त्याच्यावरती हा स्वेटर घातला आहे. तुम्ही समजू शकता एवढी थंडी वाजते इकडे. आणि बाय द वे आम्हाला रूम खूप मस्त भेटला आहे, कारण की बाकीचे कोणत्याच रूममध्ये असे विंडो वगैरे नाहीत की जे ते बाहेरचं नजारा ते पाहू शकतात. सो वी आर लकी. सो आता आपण डायरेक्ट लंच वगैरे करूया, नंतर तुम्हाला निघताना पुढचा बाहेरचा व्ह्यू अजून दाखवतो. अनिकेत, इन इंग्लिश वी से फ्रेंड झोन, बट इन शायरी वी से नजरें बयां करती है लेकिन इजहार नहीं करती. नजरें बयां करती है लेकिन इजहार नहीं करती. वो पसंद तो करती है मुझे लेकिन प्यार नहीं. ओहो. टाइम टू लंच. खरं तर आमचा आता 1:30 वाजताचा होता, आता 1:35 झाले. 5 मिनिटं आम्हाला उशीर झाला आहे. आणि आमचा अनिकेत बघा कसा दिसत आहे. ए काय झालं रिटर्न? काय परत यायचं नाही वरती? घालून बघ ना, थंडी बघ इथे किती वाजते. काहीच रूम मध्ये आम्ही मस्तपैकी हीटर वगैरे लावला होता, त्याच्यामुळे थोडीशी थंडी कमी लागत होती. पण तसं रूमच्या बाहेर पडलो, आता परत हात वगैरे थोडे सुन्न व्हायला चालू झाले. स्वतःची लंच वगैरे करून हिडिंबा टेम्पल. मनाली मनाली हिडिंबा देवी. खूप थंडी आहे. सगळं तसं तर मी कव्हर केलं आहे. 2 जीन्स, स्वेटशर्ट, त्याच्यावरती मी स्वेटर घातला आहे. बट मी फक्त कानटोपी आणली होती, त्याच्यामुळे माझं नाक वगैरे ते सगळं गळा वगैरे ओपन आहे मफलर नसल्यामुळे. त्याच्यामुळे ना मेन इकडे हवा जास्त टार्गेट होते. आणि इकडे आम्ही आता हॉटेलपासून पुढे वरती चालत आलो आहोत. इकडे जे हिडिंबा टेम्पल आहे ते आतमध्ये आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला इथून जे झाडं वगैरे आहेत त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं ट्रेकिंग करत आम्हाला पुढे जायचं. सो हा आहे हिडिंबा टेम्पलचा मंदिरचा गेट. आणि आम्ही खाली खूप वरतून चालत आलेलो आहोत. तसंच इकडे ऑटो वगैरे तुम्हाला भेटू शकतात. मी विचारलं त्यानंतर ते बोलले की खालून ते जो आपण मार्केट बघितलं तिथून 20 रुपीज पर सीट घेतात. सो तुम्ही तिकडे सुद्धा येऊ शकता आणि चालत जरी आला तरी तुम्ही 10-15 मिनिट्समध्ये तुम्ही आरामात पोहोचू शकता. सो फायनली गाईज, आम्ही 20 मिनिट्सची ट्रॅकिंग करून इकडे पोचलो आहोत आणि हिडिंबा टेम्पल आमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. हे आहे मागे हिडिंबा टेम्पल. आणि मागे ज्या 2 ते लेडीज बसल्या आहेत ना, मी त्यांच्याकडून थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली आहे हिस्ट्रीबद्दल. सो इकडे असं आहे की लाईक जी आता मंदिरचं नाव आहे हिडिंबा टेम्पल, म्हणजे इथे देवी होती हिडिंबा देवी. सो त्यांच्यावरून ह्या मंदिराचं, या टेम्पलचं नाव हे हिडिंबा टेम्पल असं ठेवलं गेलं आहे. आणि हिडिंबा टेम्पल म्हणजे कोणतं, महाभारतामध्ये जे भीम होते, सो ती त्यांची पत्नी, त्यांची बायको, आणि ती इकडे तपस्या करत होती. आणि सो त्याच्यामुळे इथला जो आहे तो राजा बहादूर यांनी 1553 मध्ये आय थिंक हे मंदिर बांधलं होतं. सो त्याच्यामुळे, आणि इकडे भीमची पत्नी हिडिंबा देवी इकडे हे करत होते, तपस्या करत होते. त्याच्यामुळे या जागेनं त्यांनी हिडिंबा देवी टेम्पल असं त्यांनी नाव दिलं. आणि याच्यासोबत मला त्या काकींनी, त्या लेडीजनी मला अजून एक इन्फॉर्मेशन सांगितली की जर जे इथे लोक जे राहतात, सो इथे जर त्यांना राहायचं असेल तर त्यांना ह्या देवीची पूजा करावी, म्हणजे पूजा करणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी पूजा वगैरे जर नाही केली तर त्यांना काही ना काही प्रॉब्लेम्स वगैरे असे येतात असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी लास्टला सांगताना मला हे सुद्धा केलं की आम्हाला एक्सपिरियन्स आला या गोष्टी. आमची क्लासमेट जान्हवी. सो जान्हवी, मला सांग, हे जे तू कपडे घेतले ते रेंटवरती घेतलेस? हो, रेंटवरती घेतले. किती दिलेस तू? 50ला. अच्छा, तुम्ही जास्त जण होते त्याच्यामुळे 50ला. अच्छा, ओके. आणि हे तुम्ही आता किती वेळ ठेवणार आहात?
अनलिमिटेड फोटोज काढायचे. अच्छा, म्हणजे फोटोज वगैरे तुम्ही आरामात वगैरे काढू शकता. हां, त्याच्यावरून मग तुम्ही हे करू शकता. आणि मला सांग, ह्याचं रॅबिटचं काय रेंटवरतीच घेतलंस? अरे बाप रे, ह्याचा किती रेंट दिलास? 20 रुपीज. आता हे किती वेळ की अनलिमिटेड? तुम्हाला जेवढं घ्यायचं तेवढं तुम्ही घेऊ शकता. आणि आता मी जरा आमच्या क्लासमेटचे फोटोज वगैरे काढतो, कारण की माझ्याकडे फोन थोडासा चांगला आहे. सो फोटो वगैरे काढल्यानंतर आपण अजून एक तुम्हाला काहीतरी एक सिनेमॅटिक व्ह्यू बघूया. खूप घाण होता आणि आम्ही एकटेच राहिलेलो आहोत. सो आम्ही जाण्याच्याच गडबडीत आहोत. हे पडशील बाई, तू हळू चाल. सो काही इकडे 15 मिनिट्स आधी फक्त -2 टेम्परेचर होता आणि आता इकडे लगेच -8 -10 पर्यंत झाला. म्हणजे फक्त 15 मिनिटामध्ये माझी जीभ पण जड झाले की मी बोलू शकत नाही त्याच्यामध्ये. सो हा होता हिडिंबा देवी टेम्पलचा अनुभव, एक्सपिरियन्स, नजारा. आय थिंक माझं नाकसुद्धा लाल झालेला आहे बिकॉज इकडे खूपच थंडी वाढलेली आहे. काही क्षणामध्ये इकडे थंडी वाढलेली आहे. सो आता आपण चाललो आहे मॉल रोडसाठी. सो मॉल रोडमध्ये जाऊन आपण पुढे हे करूया. आणि आता ग्लव्ज घातले तर ग्लव्जमुळे कसे की फोनमध्ये आपण लाईक हे नाही करू शकत, फोनचा लॉक वगैरे ते नाही ओपन करू शकत. त्याच्यामुळे सारखे ग्लव्ज काढावे लागतात आणि ग्लव्ज काढल्यामुळे हात सारखे असे सुन्न झालेले. सो आता मी तुम्हाला डायरेक्ट मॉल रोडला भेटतो. आपण जर थंडीच्या जागी असो, मनालीमध्ये असो आणि आपण जर मक्याचं कणीस जर खाणार नाही तर मग काय आपलं येण्याला अर्थ नाही आहे. सो आता खरं तर खूप थंडी वाजते आणि थंडीमध्ये आम्हाला मक्याचं कणीस इकडे भेटलेलं आहे. सो आम्ही याची टेस्ट घेऊन सांगतो. आणि बाय द वे इथे मक्याचं कणीस आम्हाला 50 रुपीजला पडलं आहे. तसं तर हा खूप मोठा आहे. सो त्याच्यामुळे 50 रुपीज याच्यासाठी बरोबर आहेत. सो आता आम्ही फटाफट खातो आणि मग आपण डायरेक्ट मॉल रोडला जाऊ. इकडे आपण आलेलो आहोत मॉल रोडसाठी आणि इकडे आम्ही आता जस्ट मॅगी ट्राय केली. तर तुम्ही इकडे मॅगी आम्हाला 50 रुपीजला पडली आणि एक नंबर टेस्ट होती याची. त्याच्यानंतर इकडे गर्ल्ससाठी तुम्हाला कुर्तीचा सेट वगैरे ते पण खूप स्वस्त तुम्हाला भेटून जाईल. आणि मोमोज असू द्या, काही असू द्या, इकडे तुम्हाला खूपच कमी रेटमध्ये म्हणजे स्वस्तांमध्ये भेटून जाईल. आणि इकडे खरं तर खूप टेस्टी आहेत. शाल वगैरे इकडे 250 पर्यंत वगैरे भेटून जातात. आणि तुम्ही जर जास्त जण असेल तर ते कमी पण करतात. म्हणजे मी ही जी शाल घेतलेली आहे ती 250ला मला पडली. आणि आम्ही वरती जे हिडिंबा टेबलजवळ जो ड्रेसअप केला होता तिकडे ते 100 रुपीज बोलत होते. पण आमचा ग्रुप जास्त मोठा होता. सो त्याच्यामुळे आम्ही त्यांना 50मध्ये हळूच त्यांच्या कानामध्ये जाऊन बोललो की आम्हाला 50 रुपीजला द्या. सो तो यांनी आम्हाला ते रेंटवरती 15-20 मिनिटासाठी फोटो काढण्यासाठी दिला होता. सो आता आपण पुढचा मॉल रोडचा आपण बघूया की इकडे काय काय आहे. गाइस अभी हम यहाँ पे हमारे बाजू वाले फ्रेंड के रूम में आके कुछ प्रैंक करने वाले हैं. वो लोग सोए हैं तो फिर देखते हैं. चलो. अनिकेत आपल्याला पुरणपोळी कशी खायची हे सांगणार आहे. सो अनिकेत, पहिलं घ्यायचं दूध. काय घ्यायचं? दूध. त्यावर काय टाकायचं? तुपाची धार. काय टाकायचं? मग त्यात काय टाकायचं? पुरणपोळी. काय टाकायचं? पुरणपोळी. मग करायचा वेट, ते पण किती? 1 ते 2 मिनिट. ओके. पुढे मग काय होणार? पोळी होणार गाळ. मग काय करायचं? पोळी चुरायची, अशी उचलायची, असं घ्यायचं का खायचं. कुरडईचा एक तुकडा तोडायचा. कशाचा? कुरडई. काय करायची? तोडायची. काय? कुरडई. मग घ्यायची अशी खायची. खाल्ली मग घ्यायची अशी आमटी. बाई चला. के वादे सारे झूठे प्यार की कसमें, मैंने हर लम्हा जिसे चाहा उसे पूछा, उसी ने मेरा दिल तोड़ा तन्हा छोड़ा. मॉल रोड वरून शॉपिंग करून आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती आलो. डिनर करून आम्ही डायरेक्ट झोपी गेलो. त्याच्यामुळे ब्लॉग एंड करायला काही जमलंच नाही.
आणि आता वाजले सकाळचे 7:30 वाजलेत. आता आम्हाला 8 वाजता आम्हाला खाली भेटायचं आहे ब्रेकफास्टसाठी. सो तुम्हाला सांगतो मॉल रोडसाठी शॉपिंगसाठी तर सगळं ओके आहे, बट अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही जिकडे राहता तिकडे सुद्धा या गोष्टी भेटू शकतात. आणि जर प्राईस रेंजचं झालं तर तुम्हाला तिकडे गर्ल्ससाठी कुर्ती वगैरे 1,500 1,500 अशा प्रकारे चालू होतात. त्याच्यानंतर तुम्हाला गिफ्टसाठी पण काही वस्तू भेटतात, पण त्याच्या पण एवढ्या पण काही खास नसतात. त्याच्यानंतर तुम्हाला खाण्यासाठी वगैरे मेन म्हणजे स्वस्त तर खाण्यासाठीच तिकडे आहे. खूप काही काही तुम्ही खाऊ शकता. आणि मेन म्हणजे जे छोटे छोटे पर्स झाले गर्ल्ससाठी किंवा बॉईजसाठी झाले, बॉईजसाठी कपडे झाले, हे खरं तर खूप एक्सपेन्सिव्ह आहेत मॉल रोडला. आणि मेन म्हणजे ते कुठेही तुम्हाला भेटू शकतात. सो त्याच्यामुळे मला वाटतं एवढं पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिकडे शॉपिंग करू शकता आरामामध्ये. तिकडे फिरण्यासारखं आहे, पण फिरताना तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त कपडे घाला, त्याच्यामुळे तुम्हाला थंडी वाजणार नाही. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. हिडिंबा देवी टेम्पलची इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग हा आमचा येणार आहे मनालीचा सोलंग व्हॅलीचा, जे बघण्यासाठी खरं म्हणजे लोक इकडे येतात. सो त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहोत. आज म्हणजे हा व्लॉग तर संपला आहे, पण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला त्याची सगळी इन्फॉर्मेशन भेटेल. आम्ही काय काय मस्ती केली ते बघायला भेटेल. सो नेक्स्ट व्लॉग बघायला विसरू नका. आणि जर तुम्ही फक्त हाच व्लॉग बघितला असेल तर ह्याच्या आधीसुद्धा मी 4-5 व्लॉग अपलोड केले आहेत अमृतसरचे वगैरे. सो ते सुद्धा बघा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा.